गौतम बुद्धांच्या ह्या गोष्टीमागे लपलेले एक महान सायकोलॉजिकल प्रिन्सिपल तुमच्याकडून मिस झाले आहे. आपल्या लहानग्या बाळाच्या अकाली निधनाने उद्ध्वस्त झालेली एक आई गौतम बुद्धांसमोर छाती पिटू लागली. निरागस पापभिरू मुलाला पुन्हा जिवंत करा अशी गौतम बुद्धांना तिनं अंतःकरण पिळवटून याचना केली. गौतमांनी मातेला एक काम सांगितले. ज्या घरात आजवर कुणीच वारलं नसेल अशा घरातून मुठभर धान्य घेऊन ये. तुझ्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी मला त्याची गरज आहे. दुःखात होरपळलेली आई सुसाट धावत सुटली. प्रत्येक घराच्या उंबऱ्याने तिची निराशा केली. अखेर आईला गौतमांचा उपदेश उमगला. मृत्यू अटळ आहे. ह्यामागे आणखीन एक महत्त्वपूर्ण घटक आहे. प्रियजनांच्या मृत्यूनंतर आयुष्य बेचिराख वाटू लागतं. धक्का पचवता न आल्याने मागे उरलेल्यांची जगायची इच्छा संपून जाऊ शकते. अशा वेळी गौतम बुद्धांनी त्या मातेला घराघरात मृत्यूनंतरचे सामान्य जीवनसुद्धा प्रत्ययास आणून दिले. मृत्यू अटळ आहेच, पण जीवन नेहमी पुढे सरकत राहते हेही तितकेच अटळ असते.